गुड मॉर्निंग स्टुडंट. आता आपण टेक्निक मधलं ऑसिलेशन या चॅप्टर मधलं प्रॉब्लेम नंबर 5.1 बघू. यामध्ये प्रॉब्लेम काय आहे? अ बॉडी ऑफ मास 0.2 kg परफॉर्म लिनियर SHM. इट एक्सपीरियंस a restoring force of 0.2 Newton when its displacement from the mean position is 4 centimeter. Determine force constant, period of SHM and acceleration of the body when its displacement from the mean position is 1 centimeter. सर्वात आधी आपण आता त्याच्या गिवन टर्म देऊया. अ बॉडी ऑफ मास 0.2 kg. त्या बॉडीचं जे मास आहे ते किती आहे? 0.2 kg आहे. त्यानंतर परफॉर्म लिनियर SHM. ती बॉडी काय करते? इट परफॉर्म द लिनियर SHM. इट एक्सपीरियंस अ रिस्टोरिंग फोर्स ऑफ 0.2 न्यूटन. आणि त्यावरचा जो रिस्टोरिंग फोर्स आहे दॅट इज इक्वल टू 0.2 न्यूटन आहे. when its displacement from the mean position is 4 centimeter. आणि त्या ठिकाणी त्याचं जे डिस्प्लेसमेंट आहे फ्रॉम मीन पोझिशन दॅट इज इक्वल टू किती आहे? 4 सेंटीमीटर आहे. आणि तुम्हाला डिटरमाइन फोर्स कॉन्स्टंट, त्या ठिकाणी काय करायचं आहे? फोर्स कॉन्स्टंट दॅट मीन्स के हा फाइंड आउट करायचा आहे. त्यानंतर पिरियड ऑफ SHM. त्याचा पिरियड जो आहे तो सुद्धा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. अँड ऍक्सिलरेशन ऑफ द बॉडी व्हेन इट डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन इज 1 सेंटीमीटर. या ठिकाणी आपल्याला ऍक्सिलरेशन सुद्धा फाइंड आउट करायचं आहे. व्हेन इट डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन इज 1 सेंटीमीटर. दॅट मीन्स हियर इन दिस केस दिस x2 इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. आता सर्वात आधी आपण हे एका या टर्म जे आहे या एका सिस्टम ऑफ युनिट मध्ये आहेत की नाही ते बघायचं असतं, नाहीतर त्याचं कन्वर्शन करायचं असतं. यामध्ये केजी आहे, न्यूटन आहे, पण हे सेंटीमीटर मध्ये असल्यामुळे आपल्याला याचं कन्वर्शन हे मीटर मध्ये करावं लागणार. दॅट मीन्स हियर इन दिस केस दिस इज इक्वल टू काय येणार? 4 मल्टिप्लाय बाय 10⁻² इज इक्वल टू 0.04 मीटर येणार. त्याचप्रमाणे आता या ठिकाणी दिस इज इक्वल टू काय येणार? तर 1 मल्टिप्लाय बाय 10⁻² इज इक्वल टू 0.01 मीटर येणार. दिस वन इज व्हॅल्यू ऑफ x1, दिस इज व्हॅल्यू ऑफ x2. आता आपण त्याचे फॉर्म्युले लिहूया. हियर इन दिस केस पहिला फॉर्म्युला काय येणार? वी नो दॅट इज f इज इक्वल टू -kx अशी त्याची व्हॅल्यू आहे, पण आपण हे मॅग्निट्यूडच्या फॉर्म मध्ये घेत आहोत म्हणून आपण असं लिहूया k मॉड मध्ये x. That means here in this case, therefore, this value of k is equal to काय येणार मग? f divided by mod x. हा पहिला फॉर्म्युला झाला. त्यानंतर सेकंड फॉर्म्युला काय येणार? t is equal to 2 pi divided by omega. आणि तिसरा फॉर्म्युला जो आहे a is equal to -omega square x. That means इज इक्वल टू मायनस, आता ओमेगा स्क्वेअर ची व्हॅल्यू किती असते? तर ती k अपॉन m आहे इंटू x. अशा प्रकारे आपल्याला हे 3 फॉर्म्युले या ठिकाणी आपण लिहिलेले आहेत. आता हियर इन दिस केस दिस k इज इक्वल टू f. दॅट मीन्स 0.2 डिवाइड बाय x. आता दिस वन 0.04 इज इक्वल टू, आता आपण याला या फॉर्म मध्ये लिहूया. 2 मल्टिप्लाय बाय 10⁻⁻1 येणार. त्यानंतर डिवाइड बाय 4 मल्टिप्लाय बाय 10⁻12 दॅट मीन्स -2. आता हा भाग आपण देऊया. 2 1 जा 2, 2 2 जा 4. त्यानंतर आता या ठिकाणी या 1 ला 2 ने भाग जात नाही, त्यामुळे आपण पहिल्यांदा 0 पॉइंट त्या 1 वर आपण 0 ठेवला. दॅट मीन्स 10 2 5 जा
10. Then here in this case, this k is equal to 0.5 multiply by 10 raised to -1. आता हे वरती गेले तर काय होणार, +2 होणार. Then here in this case, this k is equal to काय होणार मग 0.5 multiply by 10 raised to -1 plus 2. That means is equal to 10 raised to +1 येणार. Therefore this k is equal to 5 आणि त्याचा युनिट काय येणार मग, न्यूटन पर मीटर येणार. ही झाली व्हॅल्यू ऑफ k. दॅट मीन्स फोर्स कॉन्स्टंट. त्यानंतर आता आपण त्याची पिरियडची व्हॅल्यू फाइंड आउट करू. हियर इन दिस केस this t is equal to 2 pi divided by this omega. आता ओमेगाची जी व्हॅल्यू आहे ती किती राहणार, that is equal to square root of k upon m आहे. Therefore this t is equal to काय होणार मग 2 pi square root of m divided by k. Therefore this t is equal to 2 pi. आता आपण या ठिकाणी त्याचे व्हॅल्यूज लिहूया. स्क्वेअर रूट ऑफ m, मास ऑफ द बॉडी किती आहे, ते 0.2 आहे, डिवाइड बाय k, फोर्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू आता आपण फाइंड आउट केली आहे, दॅट इज इक्वल टू 5 इज इक्वल टू 2 pi स्क्वेअर रूट ऑफ, आता आपण याला या फॉर्म मध्ये लिहूया, 2 मल्टिप्लाय बाय 10 रेज टू -1 डिवाइड बाय 5. आता पुन्हा याला भाग देऊया आपण. पहिल्यांदा भाग जात नाही म्हणून 0 पॉइंट, आता त्या 2 वर 0 म्हणजे ते 20 झाले. 5 4 जा 20 इज इक्वल टू, हे 0.4 आहे, 2 pi स्क्वेअर रूट ऑफ 0.4 मल्टीप्लाई बाय 10 रेज टू -1 इज इक्वल टू 2 pi स्क्वेअर रूट ऑफ 0.04 है. Then here in this case, this capital T, that means the period is equal to 2 pi. आता हे स्क्वेअर रूटच्या बाहेर जर यायचे असेल तर किती होणार, मल्टीप्लाय बाय 0.2 येणार इज इक्वल टू, आता हा आपण जर त्याचे मल्टिप्लिकेशन केलं तर काय येणार आहे, 2 2 जा 4, that means 0.4 pi. This capital T is equal to 0.4 pi second. हा त्याचा पिरियड आहे. त्यानंतर आता ऍक्सिलरेशन, that means A केव्हा जायते, when its displacement from the mean position is 1 centimeter. Acceleration at this value of x, त्याची जी व्हॅल्यू असणार, acceleration at x is equal to आपण किती घेत होती, 0. here in this case 1 centimeter, that means is equal to 0.01 मीटर. आपल्याला हे जे ऍक्सिलरेशन आहे ते या डिस्प्लेसमेंटचं फाइंड आउट करायचं ऍट x इज इक्वल टू 0.01 मीटर. आता तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, हियर इन दिस केस द फॉर्म्युला इज a इज इक्वल टू काय, तर -k अपॉन m, दॅट मीन्स माइनस k ची व्हॅल्यू आता 5 आहे, डिवाइड बाय m, दॅट मीन्स 0.2 मल्टीप्लाई बाय x, डिस्प्लेसमेंट एट 0.01 मीटर इज इक्वल टू -5. आपण आता त्याला या फॉर्म मध्ये लिहूया, 2 मल्टीप्लाई बाय 10 रेज टू -1 मल्टीप्लाई बाय
1 multiplied by 10 raised to -2. आता पुन्हा या ठिकाणी भाग देऊया. 2 1 जा 2, 2 2 जा 4, त्यामध्ये एक रिमेन आहे, त्याला भाग जात नाही म्हणून आपण त्या 1 वर 0 लिहिले, ते 10 झाले. 2 5 जा 10. That means here in this case this a is equal to -2.5 multiplied by 10 raised to -2. आता एक वर गेले तर +1 होणार. Therefore this a is equal to -2.5 multiplied by 10 raised to -1. Therefore this a is equal to -0.25 meter per second square, and this is the value of acceleration of the body when its displacement from the mean position is 1 centimeter. त्यावेळेची जी व्हॅल्यू राहणार ती a is equal to -0.25 meter per second square. आता आपण टेक्स्टबुक मधलं नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. प्रॉब्लेम नंबर 5.2. A particle perform linear SHM of period 4 seconds and amplitude 4 centimeter. Find the time taken by it to travel a distance of 1 centimeter from positive extreme position. सर्वात आधी आपण त्याचे गिवन टर्म लिहूया. A particle perform linear SHM of period 4 seconds. आता या ठिकाणी जेव्हा एखादी पार्टिकल लिनियर एसएचएम परफॉर्म करतो तेव्हा त्याचा पिरियड दिलेला आहे t is equal to 4 सेकंद and amplitude 4 सेंटीमीटर. आपल्याला फाइंड द टाइम टेकन बाय इट टू ट्रॅव्हल अ डिस्टन्स ऑफ 1 सेंटीमीटर. आता या ठिकाणी आपल्याला टाइम जो आहे तो फाइंड आउट करायचा आहे, आणि a distance of 1 centimeter from positive extreme position. That means x is equal to 1 centimeter from positive extreme position. आता आपण या ठिकाणी हे दाखवूया. जेव्हा एखादी पार्टिकल लिनियर एसएचएम परफॉर्म करतो त्यावेळेस त्याची ही मीन पोझिशन आहे. दिस वन इज पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आणि ही निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. Here in this case आता त्याचा एम्प्लिट्यूड जे आहे ते किती येणार? एम्प्लिट्यूड म्हणजे मॅक्सिमम डिस्टन्स फ्रॉम द मेन पोझिशन, ते आहे 4 सेंटीमीटर. आणि या ठिकाणी अ डिस्टन्स ऑफ 1 सेंटीमीटर फ्रॉम पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन म्हणजे या पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन पासून 1 सेंटीमीटर म्हणजे ते इतकं येणार. आता तुम्हाला माहिती आहे हियर इन दिस केस इज इक्वल टू येणार मग 4. That means extreme position ते 4 सेंटीमीटर आहे मायनस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 3 सेंटीमीटर, म्हणजे ही जी x ची व्हॅल्यू येणार ती 3 सेंटीमीटर येणार फ्रॉम मेन पोझिशन. आता त्याचा फॉर्म्युला आपण लिहूया. हियर इन दिस केस द फॉर्म्युला इज x इज इक्वल टू a sin ओमेगा t प्लस phi. Here in this case, this value of phi is equal to किती येणार? pi by 2. केव्हा? तर जेव्हा a particle start from positive extreme position. जेव्हा पार्टिकल पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट होणार तेव्हा त्याची फाय जो अँगल आहे तो पाय बाय 2 असतो. देन वी कॅन राईट द अबोव इक्वेशन. आता या ठिकाणी आपण त्याचे व्हॅल्यूज लिहूया. x ची व्हॅल्यू किती आहे? 3 आहे, 3 सेंटीमीटर. a ची व्हॅल्यू 4 आहे. त्यानंतर sin ओमेगा ची व्हॅल्यू काय असते? त्याचा फॉर्म्युला आहे 2 पाय डिवाइड बाय कैपिटल D इनटू स्मॉल t प्लस phi ची व्हॅल्यू आहे pi by 2. Here in this case this omega is equal to 2 pi
डिवाइड बाय कॅपिटल T. Therefore आता 3 डिवाइड बाय 4 घेऊ आपण इज इक्वल टू साइन 2 पाय डिवाइड बाय कॅपिटल T ची व्हॅल्यू किती आहे 4 आहे इनटू स्मॉल t प्लस पाय बाय 2. आता आपण याला जर भागाकार याचा केला तर पहिल्यांदा काय आहे याला भाग जात नाही म्हणून आपण 0 पॉइंट घेतो. त्यानंतर ते त्या 3 वर 0 ठेवला म्हणजे ते 30 होणार. 4 7 जा 28. त्यात 2 रिमेनिंग आहे त्या 2 वर 0 ठेवला म्हणजे ते 20 झाले. 4 5 जा 20. That means this value is 0.75. त्यानंतर या ठिकाणी पुन्हा 2 1 जा 2 2 2 जा 4. But here in this case, therefore, this 0.75. आता त्यावर आपण 2 0 लिहिलं तरी चालतात. आपल्याला याला 4 डिजिटच्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे इज इक्वल टू साइन पाय डिवाइड बाय 2 into small t plus pi by 2. आता here in this case आता तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे sin theta plus pi by 2 that is equal to cos theta square. Then we can write this as therefore 0.7500 is equal to cos pi by 2 into small t येणार. आता याला आपण या फॉर्म मध्ये लिहूया cos इनव्हर्स याला इकडे आणलं तर ते cos इनव्हर्स होणार 0.7500 is equal to pi by 2 into small t. आता ही जी व्हॅल्यू आहे cos इनव्हर्स ची ही जर आपण लॉग टेबल मध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन यामध्ये जर ती व्हॅल्यू बघितली तर ती येणार 41.4 डिग्री इज इक्वल टू पाय बाय 2 इनटू स्मॉल टी. देयरफॉर आता या ठिकाणी आपण स्मॉल टी ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. दॅट मीन्स स्मॉल टी इज इक्वल टू काय येणार या 2 ला इकडे आणले तर 41.4 मल्टिप्लाय बाय 2 डिवाइड बाय पाय येणार. आता आपण यात थोडी ऍडजस्टमेंट करूया. मल्टिप्लाय बाय या ठिकाणी पाय डिवाइड बाय 180 म्हणजे डिवाइड अँड मल्टिप्लाय जर आपण पाय ने केलं तर त्यात न चेंज होतो. थोडी ऍडजस्टमेंट करतो आपण त्या ठिकाणी. हियर इन दिस केस मग त्याची व्हॅल्यू काय येणार दिस पाय गेट कॅन्सल. त्यानंतर हे 2 1 जा 2 2 9 जा 18 आणि हा 0 आहे. Therefore the small t is equal to काय येणार मग 41.4 डिवाइड बाय 90 येणार. आता हे जे कॅल्क्युलेशन आहे ते आपण बायजे लॉग टेबल ने सॉल्व करूया. इज इक्वल टू काय येणार मग तर log 41.4 मायनस log 90 इज इक्वल टू आता यामध्ये पुन्हा पॉइंटच्या आधी नंबर ऑफ डिजिट 2 आहे 2 मायनस 1 म्हणजे त्याची कॅरेक्टरिस्टिक जी आहे ती 1 पॉइंट येणार. आता आपल्याला लॉग बघायचा आहे तो 41 चा 4 मध्ये तो आहे 6170 मायनस पुन्हा या ठिकाणी नंबर ऑफ डिजिट 2 आहे 2 मायनस 1 दॅट मीन्स कॅरेक्टरिस्टिक 1 पॉइंट 90 चा 0 मध्ये आपल्याला लॉग बघायचा आहे 9542 ही त्याची व्हॅल्यू आहे त्या ठिकाणी. आता आपण हे कॅल्क्युलेशन करूया. हे 1.6170 मायनस 1.9542. आता यामध्ये 0 मधून 2 जात नाही त्यामुळे आपण 10 - 2 करतो दॅट इज इक्वल टू 8
पुन्हा हे 7 चे 6 झाले, 6 minus 4 that means 2. आता यामध्ये पुन्हा 1 minus 5 होत नाही, त्यामुळे आपण 11 minus 5 that means is equal to 6 येणार. त्यानंतर हे 6 चे 5 झाले, पुन्हा 5 मधून 9 मायनस होत नाही, त्यामुळे आपण 15 मधून 9 मायनस केले that is equal to 6 होणार. पुन्हा हे 1 से 0 झाले, 0 minus 1 that means is equal to 12 येणार. Therefore this small t is equal to काय येणार? Antilog of 12.6628. आता पुन्हा आपण या अँटीलॉगला 0 पॉइंटच्या फॉर्म मध्ये लिहूया, इज इक्वल टू अँटीलॉग ऑफ 0.6628 मल्टिप्लाय बाय 10 याला -1 असे या फॉर्म मध्ये लिहूया. देन वी कॅन राइट दिस ॲज इज इक्वल टू, आता हा अँटीलॉग आपल्याला 66 चा 28 मध्ये बघायचा आहे, तो आहे 4601. आता या ठिकाणी जेव्हा हा 0 पॉइंट असेल त्यावेळेस आपण 1 डिजिट नंतर पॉइंट देतो, मल्टिप्लाय बाय 10 -1 आहेतच. देयरफॉर दिस स्मॉल t इज इक्वल टू काय होणार? 0.4601. Therefore this t is equal to 0.46. ही जी त्या पुढचा जो डिजिट आहे तो लेस दॅन 5 असल्यामुळे आपण तो लिहित नाही. दॅट मीन्स हियर इन दिस केस दिस टाइम taken by it to travel a distance of 1 centimeter from the positive extreme position that is equal to 0.46. त्याचा युनिट येणार सेकंद. The next problem बघूया. 5.3 a particle performing linear SHM with period is 6 seconds at positive extreme position at t is equal to 0. The particle is found to be at a distance of 3 cm from this position at t is equal to 7 seconds. Before reaching the mean position, find the amplitude of SHM. सर्वात आधी आपण त्याच्या गिवन टर्म लिहूया. A particle performing linear SHM with period is 6 seconds. जेव्हा एखादी पार्टिकल लिनियर SHM परफॉर्म करतो त्यावेळेस त्याचा पिरियड दिलेला आहे 6 सेकंद at positive extreme position at t is equal to 0. म्हणजे त्या ठिकाणी तो पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला आहे तेव्हा त्याचा t हा 0 आहे. द पार्टिकल इज फाउंड टू बी ॲट अ डिस्टन्स ऑफ 3 सेंटीमीटर फ्रॉम दिस पोझिशन ॲट टाइम t is equal to 7 सेकंद. आता या ठिकाणी तुम्हाला टाइम जो आहे तो 7 सेकंद आहे आणि तो पार्टिकल जो आहे ॲट अ डिस्टन्स, the particle is found to be at a distance of 3 cm from this position at time t is equal to 7 seconds. त्यामुळे या ठिकाणी काय येणार? here in this case this x is equal to त्याची जी व्हॅल्यू येणार ती a - 3 येणार. find the amplitude of SHM आणि त्याला त्या ठिकाणी आपल्याला अँप्लिट्यूड जो आहे तो फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे हियर इन दिस केस पुन्हा आपण हा पार्टिकल या ठिकाणी इट परफॉर्म द लिनियर SHM, त्यावेळेस त्याची ही मीन पोझिशन आहे. दिस वन इज पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आणि ही त्याची निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आहे. आता तुम्हाला माहिती की पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SHM, हा पार्टिकल लिनियर SHM परफॉर्म करतोय विथ पिरियड इज 6 सेकंद. त्याचा पिरियड जो आहे तो 6 सेकंद आहे ॲट पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन ॲट t is equal to 0. दॅट मीन्स
त्या पार्टिकलचा जो पॉझिटिव्ह एक्सिंग पोझिशन आहे त्या ठिकाणचा तो पिरियड म्हणजे इट स्टार्ट फ्रॉम दिस पोझिशन, तो या ठिकाणावर स्टार्ट झालेला आहे. द पार्टिकल इज फाउंड टू बी ॲट अ डिस्टन्स ऑफ 3 सेंटीमीटर फ्रॉम दिस पोझिशन. म्हणजे तो पार्टिकल जो आहे तो आपल्याला 3 सेंटीमीटरला फाउंड होतोय या एक्स्ट्रीम पोझिशन पासून. म्हणून आपण या ठिकाणी एक्स्ट्रीम पोझिशन दॅट मीन्स अँप्लिट्यूड असतं दिस -3 केलेला आहे, दॅट इज इक्वल टू x. हियर इन दिस केस तो टाइम जो आहे तो 7 सेकंद आहे बिफोर रिचिंग द मेन पोझिशन. फाइंड द एम्प्लिट्यूड ऑफ SHM आणि आपल्याला एम्प्लिट्यूड हा फाइंड आउट करायचा आहे. सगळ्यात आधी आपण त्याचा फॉर्म्युला लिहूया. हा फॉर्म्युला जो आहे तो x इज इक्वल टू a sin ओमेगा टी प्लस फाय. पुन्हा आता या ठिकाणी हियर इन दिस केस दिस व्हॅल्यू ऑफ फाय इज इक्वल टू पाय बाय 2. पार्टिकल स्टार्ट फ्रॉम पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. म्हणजे हा पार्टिकल जेव्हा या पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पासून स्टार्ट होतो तेव्हा त्याचा अँगल जो आहे तो फाय इज इक्वल टू पाय बाय 2 आहे. आता व्हॅल्यूज आपण या इक्वेशन मध्ये लिहूया. x ची व्हॅल्यू किती आहे a -3 आहे इज इक्वल टू a sin पुन्हा ओमेगाची व्हॅल्यू तुम्हाला माहितीच आहे 2 पाय डिवाइड बाय कॅपिटल T इनटू स्मॉल t आहे प्लस फाय ची व्हॅल्यू पाय बाय 2 आहे. हियर इन दिस केस दिस ओमेगा इज इक्वल टू 2 पाय डिवाइड बाय कॅपिटल T. therefore this a -3 आता आपण या ठिकाणी हियर इन दिस केस इज इक्वल टू काय येणार मग a sin 2 पाय डिवाइड बाय कॅपिटल T मीन्स 6 सेकंद आहे इनटू स्मॉल t 7 सेकंद आहे प्लस पाय बाय 2. पुन्हा आता हा जर भाग दिला तर आपण 2 1 जा 2 2 3 जा 6 येणार. therefore this a -3 is equal to a sin 7 pi divided by 3 plus pi by 2 आहे. आता पुन्हा तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे. हियर इन दिस केस याचा फॉर्म्युला काय आहे तर sin 2 पाय प्लस थीटा याची जी व्हॅल्यू असते दॅट इज इक्वल टू साइन थीटा असते. आता थोडी आपण या ठिकाणी ऍडजस्टमेंट करूया. हियर इन दिस केस a -3 is equal to a sin 2 pi plus pi by 3 plus pi by 2. आता यात आपण थोडी ऍडजस्टमेंट केलेली आहे. दिस वन ती ऍडजस्टमेंट कशी आहे तर समजा आपण 2 पाय प्लस पाय बाय 3 याची व्हॅल्यू किती येते 3 2 जा 6 पाय प्लस पाय डिवाइड बाय 3 इज इक्वल टू 7 पाय डिवाइड बाय 3. यामध्ये फक्त आपण 7 पाय डिवाइड बाय 3 याला या फॉर्म मध्ये लिहिले दिस वन आणि त्याचा जो फॉर्म्युला आपण या ठिकाणी वापरलेला आहे sin 2 पाय प्लस थीटा इज इक्वल टू sin थीटा ती व्हॅल्यू असते. then we can write this as therefore this a -3 is equal to a sin त्याची व्हॅल्यू काय येणार मग sin पाय बाय 3 येणार sin पाय बाय 3 प्लस पाय बाय 2 आहे या ठिकाणी
पुन्हा आता या ठिकाणी आपण एक फॉर्म्युला वापरूया. साइन थीटा प्लस π/2 इज इक्वल टू काय असतं, कॉस थीटा त्याची व्हॅल्यू राहते. देन वी कॅन राइट दिस ॲज therefore a minus 3 is equal to a cos theta, that means cos π/3 n. Here in this case, therefore a minus 3 is equal to a cos, आता पायची व्हॅल्यू किती असते, ती आहे 180 डिवाइड बाय 3. आता आपण हा भाग देऊया. 3 6 18, त्यानंतर या ठिकाणी 0. therefore a minus 3 is equal to a cos 60. आता या ठिकाणी तुम्हाला cos 60 ची व्हॅल्यू माहिती आहे. cos 60 is equal to 1/2 असते. therefore a minus 3 is equal to a into 1/2. therefore this, आता याला आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 2 ब्रॅकेट मध्ये a minus 3 is equal to a. therefore आता याला आपण मल्टिप्लाय करूया ब्रॅकेटला. 2a minus 6 is equal to a. therefore 2a माइनस, आता या याला इकडे आणलं तर आपण तो माइनस a होणार इज इक्वल टू या 6 ला इकडे आणलं तर तो प्लस 6 होणार. therefore 2a minus a, that means a is equal to 6 सेंटीमीटर. आणि हेच आपलं एम्प्लिट्यूड आहे. दिस वन इज द एम्प्लिट्यूड ऑफ SHM and this amplitude of SHM a is equal to 6 सेंटीमीटर. ते 6 सेंटीमीटर. आता आपण टेक्स्ट बुक मधला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. 5.4 द स्पीड ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SHM are 8 centimeter per second and 6 centimeter per second at respective displacement of 6 centimeter and 8 centimeter. Find its speed and amplitude. आता सर्वात आधी आपण त्याचे गिवन टर्म बघूया. The speed of a particle performing linear SHM are. आता when the particle perform the linear SHM, त्यावेळेचा त्याचा स्पीड त्या ठिकाणी दिलेला आहे. तो आहे v1 is equal to 8 centimeter per second and 6 centimeter per second. आणि v2 जो आहे तो 6 centimeter per second आहे. at respective displacement of, म्हणजे when the displacement is x1 is equal to 6 centimeter आणि when त्या ठिकाणी displacement x2 is equal to हे 8 सेंटीमीटर आहे. तुम्हाला त्या ठिकाणी विचारलंय फाइंड इट्स पिरियड, त्याचा पिरियड फाइंड आउट करायचा आहे आणि एम्प्लिट्यूड फाइंड आउट करायचा आहे. सर्वात आधी आपण त्याचे फॉर्म्युले बघूया. पहिला फॉर्म्युला काय ना, इन दिस केस दिस v इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. आणि त्याचा दुसरा फॉर्म्युला जो आहे टाइम पिरियडचा तो काय येणार, t इज इक्वल टू 2 पाय डिवाइड बाय ओमेगा. आता फ्रॉम फॉर्म्युला 1, आता या फॉर्म्युला 1 वरून आपण वी कॅन राइट ॲज v1 इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस x1 स्क्वेअर. याला आपण इक्वेशन नंबर 1 नाव देऊ. त्याचप्रमाणे v2 इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस x2 स्क्वेअर. दिस इज इक्वेशन नंबर 2. Other dividing equation 1 by 2. Therefore, this v1 divided by v2 is equal to omega square root of a square minus x1 square divided by omega
square root of a square minus x2 square. Here in this case, this omega get cancelled. Then या ठिकाणी काय येणार मग? Here in this case, this v1 divided by v2 is equal to square root of a square minus x1 square divided by a square minus x2 square. आता आपण या v1 v2 यांच्या व्हॅल्यू लिहूया. या ठिकाणी v1 ची व्हॅल्यू किती आहे? The value of v1 is equal to 8 divided by v2. v2 ची व्हॅल्यू किती आहे? 6 is equal to square root of a square minus x1 म्हणजे 6 त्याचा स्क्वेअर डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ a square minus x2 square, that means 8 square. आता या ठिकाणी पुढे भाग जाणार आहे. 2 3 जा 6 आणि 2 4 जा 8. Therefore 4 divided by 3 is equal to square root of a square minus आता 6 चा स्क्वेअर किती येणार? 36 डिवाइड बाय a square minus 8 चा स्क्वेअर 64. आता स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. मग या ठिकाणी 4 चा स्क्वेअर 16 डिवाइड बाय 3 चा स्क्वेअर 9 इज इक्वल टू आता स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होणार. त्यामुळे या ठिकाणी काय येणार मग? a स्क्वेअर minus 36 डिवाइड बाय a स्क्वेअर minus 64. देन आता या ठिकाणी आपण त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. Therefore 16 ब्रॅकेट मध्ये a स्क्वेअर minus 64 is equal to 9 ब्रॅकेट मध्ये a स्क्वेअर minus 36. Therefore आता या ठिकाणी या 16 ने आपण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया. 16 a स्क्वेअर minus 16 multiplied by 64 is equal to 9 a square minus 9 multiplied by 36. Therefore 16 a square minus आता 16 multiplied by 64 त्याची व्हॅल्यू आहे 1024 is equal to 9 a square minus 9 multiplied by 36 त्याची व्हॅल्यू आहे 324. Therefore 16 a square आता या 9 a square ला आपण या साइडला आणलं तर ते मायनस होणार. minus 9 a square is equal to आता हे जर आपण 1024 या साइडला आणले तर ते प्लस होणार. 1024 minus here is 324. आता ही आपण सबट्रॅक्शन या ठिकाणी करूया. 1024 minus 324. 4 minus 4 0. 2 minus 2 0. आता 0 मधून 3 मायनस होत नाही त्यामुळे आपण या ठिकाणी 10 घेतो. 10 minus 3 7 आणि हे 1 जे आहे ते 0 होणार. that means 0. therefore आता या ठिकाणी 16 minus 9 that is equal to 7. a square is equal to 700. आता पुन्हा या ठिकाणी a स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार मग
700 डिवाइड बाय 7. आता याला भाग जाणार 7 1 जा 7 0 0. Therefore this a square is equal to 100. That means a is equal to 10 सेंटीमीटर. म्हणजे या ठिकाणी त्याचं जे एम्प्लिट्यूड आहे ते 10 सेंटीमीटर येणार. आता फ्रॉम फॉर्म्युला 1 दॅट मीन्स फ्रॉम इक्वेशन 1 त्यावरून तुम्हाला माहिती आहे v1 इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस x1 स्क्वेअर. आता आपण याच्या व्हॅल्यू या इक्वेशन नंबर 1 मध्ये लिहूया. v1 ची व्हॅल्यू आहे 8 इज इक्वल टू ओमेगा, तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर. आता या ठिकाणी a ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली आहे, ती आहे 10 स्क्वेअर मायनस x1 स्क्वेअर. x1 ची व्हॅल्यू 6 आहे, ते 6 स्क्वेअर. Therefore 8 is equal to omega square root of 10 चा स्क्वेअर 100 minus 6 चा स्क्वेअर 36. That means here in this case this 8 is equal to omega square root of 100 minus 36, that is equal to 64. Therefore 8 is equal to omega. आता हा हे जे 64 आहे हे 8 चा स्क्वेअर आहे, त्यामुळे आपण स्क्वेअर रूटच्या बाहेर लिहिताना ते 8 होणार. दिस 8 8 गेट कॅन्सल. Therefore this omega is equal to 1. त्याचा युनिट येणार रॅड पर सेकंड. आता आपल्याला व्हॅल्यू पिरियडची फाइंड आउट करायची आहे. त्याचा फॉर्म्युला आहे दिस t इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय पाय. पायची व्हॅल्यू किती असते 3.142 डिवाइड बाय ओमेगा, जी आता आपण व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे ती 1 आहे. Therefore this t is equal to, आता हे मल्टिप्लिकेशन आपण करूया. 2 मल्टिप्लाय बाय 2 दॅट मीन्स 2 2 जा 4, त्यानंतर 2 4 जा 8, 2 1 जा 2, इथं पॉइंट येणार, आणि 2 3 जा 6, त्याचा युनिट येणार सेकंड. This is the period and the value of period is 6.284 second. या ठिकाणी आपण एम्प्लिट्यूड ची व्हॅल्यू ती फाइंड आउट केलेली आहे आणि त्याचप्रमाणे पिरियड ची सुद्धा व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. आता आपण टेक्निक मधून नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. 5.5 The maximum velocity of a particle performing SHM is 6.28 centimeter per second if the length of its path is 8 centimeter. Calculate its period. आता आपण त्याच्या गिवन टर्म लिहूया. The maximum velocity of a particle performing SHM is, त्याची मॅक्सिमम वेलोसिटी किती आहे ती v max is equal to 6.28 centimeter per second. If the length of its path is 8 centimeter, that means here in this case, this path length of SHM that is equal to किती आहे 8 सेंटीमीटर आहे. आणि आपल्याला विचारलेलं आहे फाइंड आउट करायचं आहे कॅल्क्युलेट इट्स पिरियड. त्याचा पिरियड जो आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. आता सर्वात आधी या ठिकाणी त्याचा फॉर्म्युला आपण लिहूया. फॉर्म्युला काय ना हियर इन दिस केस दिस v max इज इक्वल टू a ओमेगा आणि दुसरा फॉर्म्युला काय आहे त्याचा तर दिस ओमेगा इज इक्वल टू 2 पाय डिवाइड बाय t. आता हियर इन दिस केस दिस a इज इक्वल टू काय रखो a इज इक्वल टू पाथ लेंथ ऑफ SHM
डिवाइड बाय 2. दॅट मीन्स इज इक्वल टू, आता पाथ लेंथ ऑफ एसएचएम ते 8 सेंटीमीटर आहे, डिवाइड बाय 2. आता याला भाग जाणार, 2 1 जा 2, 2 4 जा 8. दॅट मीन्स दिस A amplitude is equal to 4 सेंटीमीटर येणार. आता ही आपण एक व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. आता फ्रॉम फॉर्म्युला 1, आता या ठिकाणी फॉर्म्युला 1 वरने काय ना, त्याआधी आपण हियर इन दिस केस दिस व्हॅल्यू ऑफ V max, या ठिकाणी ही जी व्हॅल्यू आहे दिस इज 6.28 आहे. तर हे कशाचे इक्वल आहे ना, तर 3.142 मल्टिप्लाय बाय 2 केले आपण. दॅट मीन्स 4 याची जी व्हॅल्यू आहे हे मल्टिप्लिकेशन 4 आहे ना, 2 2 जा 4, त्यानंतर हे 2 4 जा 8, 2 1 जा 2 आणि हे 2 3 जा 6. दॅट मीन्स दिस इज नियरली इक्वल टू 6.28. त्यामुळे आपण या ठिकाणी ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू कसली आहे, दिस इज द व्हॅल्यू ऑफ पाय. हे पायची व्हॅल्यू आहे आणि हे 2 आहे, मल्टिप्लाय बाय 2. दॅट मीन्स हियर इन दिस केस दिस व्हॅल्यू ऑफ V max, या V max ची जी व्हॅल्यू आहे ती काय येणार मग, दॅट इज इक्वल टू 2 पाय. आता या व्हॅल्यूज आपण या फॉर्म्युल्यामध्ये लिहूया. देन वी कॅन राइट दिस ॲज, देयरफॉर दिस V max त्याची व्हॅल्यू 2 पाय इज इक्वल टू A ची व्हॅल्यू आता आपण फाइंड आउट केलेली आहे, दॅट इज इक्वल टू 4 मल्टिप्लाय बाय ओमेगा, दॅट मीन्स 2 पाय डिवाइड बाय कॅपिटल T. आता here in this case this 2 pi get cancelled. That means this T is equal to 4 सेकंड. हा त्याचा टाइम पिरियड आहे.